मंत्रालयातल्या भ्रष्टाचाराची तक्रार करणारा तक्रारदार पुढारी न्यूजवर आलेला आहे। मंत्रालयामधल्या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यात आलेली होती आणि त्या तक्रार करणारा तक्रारदार आता पुढारी न्यूजवर आलेला आहे। मंत्र्यांचा पीए घाडेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी हरिराम घांची यांनी मागणी केलेली आहे। मंत्रालयामधील भ्रष्टाचाराची तक्रार करणारा तक्रारदार पुढारी न्यूजवर आलेला आहे। आज अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचा कायमचा त्रास या संदर्भात तक्रारदाराशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। मंत्र्यांचे पीए घाडेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असे हरिराम घांची यांनी म्हटलंय। प्रकरण घडलं आणि नेमकं काय प्रकरण होतं जाणून घेऊया। माझ्यासोबत तक्रारदार स्वतः आहेत हरिराम घांची। महत्त्वाचं म्हणजे नरहरी झिरवळ जे अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री आहेत त्यांच्याच विभागात हे संपूर्ण प्रकरण घडलं। कशासाठी पैसे मागितले होते, प्रकरण काय होतं ते नेमकं? ते सर आमची मेडिकल स्टोअर आहे, त्याच्यावर ड्रग इन्स्पेक्टरांचं व्हिजिट झालं तपासणीसाठी। त्यांनी काहीतरी चुक्या काढली आणि त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं। त्या नोटीसचं आम्ही जबाब दिला लेखी आणि त्यानंतर ते असिस्टंट कमिशनर आमचे ड्रग अँड फूडचं असते त्यांनी 12 दिवसाचं निलंबन परवानेचा आदेश काढला। त्या आदेशाविरुद्ध आम्ही मंत्री महोदयाच्या ऑफिसमध्ये अपील टाकली की ते आदेशचा विरुद्ध आम्हाला स्टे ऑर्डरची मागणी केली। तो आमचा अधिकार आहे आणि सिस्टममध्ये आहे। त्यासाठी मी गेलेलो मंत्रालयात आणि ती अपील दाखल केली आणि तिथे मला राजू ढेरेंगे नावांचा तो लिपिक त्यांचा नंबर भेटला। ज्याला आता एसीबीनं पकडलंय तो? हो तोच। त्याला फोनवर बोललो मी, तो बोललो ठीक आहे ऑर्डरची कॉपी पाठवा मला मोबाईलवर आणि 2 दिवसांनी या तुम्ही। मग 2 दिवसांनी मी गेलो तेव्हा ते ढेरेंगेशी भेट झाली आमची। ते ढेरेंगे सारखं डायरेक्ट म्हणले की तुमचं 12 दिवसाचे बंद आहे, 50,000 रुपये चार्ज आहे आमची स्टे ऑर्डर करणार। चार्ज हे लाच की काय म्हणजे ही सरकारी फी वगैरे? सरकारी फी नाही आहे, तुम्ही 50,000 दिले की तुम्हाला स्टे ऑर्डर भेटेल, नाहीतर नाही भेटणार। म्हटले मी त्यांना म्हटले की बाबा थोडं कमी करा साहेब, माझी छोटी दुकान, मी 12 दिवसात एवढं नाही कमवू शकत। तर म्हटले मी नाही कमी करू शकणार आहे, साहेबांची भेटा। म्हटले कोण साहेब? ते खाजगी सचिव म्हणून डॉक्टर रामदास गाडे, त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले ते राजू ढेरेंगे आम्हाला। ते रामदास गाडे सरांशी पण बोललो मी, म्हटले असं असं आहे सर, छोटी दुकान आहे माझी, एवढे पैसे 50,000 मागते राजू सर, एवढं नाही देऊ शकत, आमची कॅपॅसिटी नाही आहे, त्यापेक्षा मी बरं की 12 दिवस बंदच ठेवू मी दुकान। ते म्हटले ठीक आहे सर, तुम्ही जे करायचे ते करा, पण आमची रेट आहे ते फिक्स आहे, तुम्हाला 50,000 स्टे ऑर्डर पाहिजे असेल तर 50,000 द्यावं लागेल। मी त्यांना विनंती केली सर मी पॉलिटिकल पार्टीचा एक मेंबर आहे, आमदारचा चुनाव पण मी राजस्थानमध्ये लढलो आहे आणि मी जागरूक माणूस आहे, RTI ॲक्टिव्हिस्ट आहे, पण माझ्याकडनं नका घेऊ आणि माझं काम करून द्या। ते म्हटले की नाही साहेब तुम्ही काय असू, आम्ही तुम्ही आमदार व्हा किंवा खासदार व्हा, आम्ही तुमच्या खाली यायलाच लागणार। मग नंतर ट्रॅप कसा? 50,000 द्यावाच लागेल। मग नंतर मी तिकडून डायरेक्ट ACBकडे गेलो आणि तक्रार दाखल केली आणि तिथे सगळं सांगितले की असं असं आहे। किती रक्कम द्यायची ठरली? ठरले म्हणजे ते लास्टच्या शेवटी त्यांनी ठरवलं राजू ढेरेंगेंनी की कमीत कमी 10,000 मी कमी करू शकतो, 40 देऊन मामला मॅटर क्लोज करा। तर मी म्हटलो 40 नाही आहे, 35 आणले मी। तो म्हटलो कुठे पैसे? मी म्हटलो खिशात आहे। बोला आहे का 35? मी बोला हो सर आहे। मग ते मला साईडला घेऊन गेले ऑफिसमध्येच आणि तो पॅकेटमध्ये आहे तरी विचारले त्यांनी, ते सगळे रेकॉर्डिंगमध्ये आहेत। त्याच वेळा ट्रॅपमध्ये सापडले? हो ट्रॅपमध्ये डायरेक्ट। मला सांगा मंत्रालयात न्यायला 10,000ची परवानगी आहे, तुम्ही 35,000 कसे नेले होते? नाही सर मी घेऊन नाही गेलो, ते पोलीसवाले ते अँटी करप्शन ब्युरोवाले तेच घेऊन गेले आतमध्ये आणि आतमध्ये मला दिले ते पैसे। ACB वाल्यांनी तुम्हाला मदत केली? हो मदत केली त्याची। दुसरी गोष्ट, घाडेनं अजून काय मागणी केली त्यावेळेला? नाही सर ते 50,000चीच मागणी केली त्यावेळी। त्याच्यानंतर ते 3 दिवस आम्ही गेलो कंटिन्यू, पण ते रामदास गाडे नव्हते ऑफिसमध्ये आणि लास्टच्या त्या दिवशी अटक झाली राजू ढेरेंगेवर, तेव्हा पण मी बोललो त्यांना की गाडे सरांना फोन लावा, मी बोलतो आणि काहीतरी कमी करतो आपण त्यांच्याशी बोलून। आताच्या घडीला ढेरेंगेला अटक केलेली आहे, आज त्याला कोर्टात हजर केलं, 16 फेब्रुवारीपर्यंत कोठडी दिली, मात्र घाडे अजूनही फरारच आहे। मग तुमची काय मागणी? गाडे सरांना पण अटक झाली पाहिजे, कारण की तो एक मोठा अधिकारी आहे आणि मंत्रालय पूर्ण त्यांच्या हाताखाली आहे आणि ते स्वतः तोंडी रूपाने म्हणजे माझ्याकडे लाचाची मागणी 100% केली। माझ्यासोबत अजून एक माझा मित्र होता त्यांच्यासोबत पण, आणि तो ढेरेंगे पण उभा होता तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये। 50,000 देणार तरच तुम्हाला काम होणार, नाहीतर होणार नाही।
तुमचं कुठं मेडिकल स्टोअर्स आहे आणि किती मोठं आहे ते? माझे छोटं मेडिकल स्टोअर आहे अंटोफिल्ला झोपडपट्टीत आहे. मी त्यांना हेही म्हणलो की साहेब मी 12 दिवसात 50,000 नाही कमवतोय, मला काहीतरी कमी करा. तरी ते मानले नाही. ते म्हणले की आमची दिवसावर रेट फिक्स केलेली आहे. 12 दिवस 50,000, 15 दिवस 75,000, काय 4-5,000 अशी त्यांची रेट आहेत. ज्यांना मग हे तुमच्यासोबतच होतंय की सगळ्याच मेडिकलवाल्यांच्या बरोबर? मी तिथे 4 दिवस कंटिन्यू गेलो, तेव्हा 2-2, 3-3 तास बसून पण आलो मी. तेव्हा बरेच लोक पैसे देऊन त्यांचं काम काढून जात असताना म्हणजे मी पाहिलं. आणि मी लोकांना विचारले पण की तुमचं झाले का? बोलले हो पैसे दिले आणि झालं. तुमचे का नाही होते? म्हणून मी पैसे दिले नाही म्हणून. आता ट्रॅप झाल्यानंतर तुमच्यावर काय राजकीय दबाव वगैरे कुठून काय आला? फोन कोणाचंच काहीच नाही आहे. मी आज माझ्या ऑफिसमध्ये घेऊन एक लेटर देऊन आलो की मी 12 दिवस बंदच ठेवणार म्हणून. मी 4 दिवस मंत्रालयात होतो म्हणून मी जाऊ शकलो नाही. आणि आज मी लेटर देऊन आलो आमच्या असिस्टंट कमिशनरला की मी 12 दिवसाचे बंदच्या आदेशाची पालना करतोय. अगदी ही कथा होती. खरं तर भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानणाऱ्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची. त्यावरूनच आपण फक्त विचार करू शकतो की मंत्रालयातला कारभार नेमका कसा चालत असणार ते. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.